मोबाईल स्क्रीनवर अशा प्रकारे तुम्हाला तुमचा इंटरफेस दिसत असेल मोबाईलमध्ये, तर इथे 3 लाईन ज्या दिसत आहेत त्याच्यावर क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर तुम्हाला कॅन्डिडेट लॉगिन आणि DVT लॉगिन, तर कॅन्डिडेट लॉगिनला जा. इथे तुमचा रजिस्टर्ड जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो टाका आणि तुमचा जो इथे नंबर आहे 2024 पासून सुरू झालेला तो इथे टाका. नंतर तुमचा पासवर्ड टाका. पासवर्ड टाकल्यानंतर कॅप्चा टाईप आणि लॉग इन करून घ्या. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव वगैरे सगळं डिटेल दिसतंय. आता खाली तुम्ही सगळ्या स्टेप्स पूर्ण केलेल्या त्यासुद्धा दिसत आहेत. ग्रीन पूर्ण झालेला असणार आहे. बऱ्याच मुलांचं इथे ऑप्शन फॉर्म अद्याप भरला गेलेला नाही, त्यामुळे इथे रेड असणार आहे. त्यांनी ऑप्शन फॉर्म भरून घ्यायचा आहे. आता इथे तुम्हाला परत त्याच 3 लाईनवर जायचं आहे. त्या 3 लाईनवर गेल्यानंतर ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये जावा. ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये जिथे तुम्ही फॉर्म भरला तिथे सबमिट चेंज ऑप्शन आहे. तर यामध्ये ॲडमिशन ॲक्टिव्हिटीमध्ये ॲप्लिकेशन फॉर्म तुम्ही या टॅबवर भरला, नंतर ऑप्शन फॉर्म या ठिकाणी भरला, ग्रीव्हन्स टाकायचं तर या ठिकाणी टाकायचं आणि ॲप्लिकेशन मेरिट लिस्ट जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे आणि तुम्हाला अलर्ट झालेली जागा इथे समजणार आहे. वेकटची ठीक आहे इथे समजणार आहे. तर तुम्हाला आज या ठिकाणी ॲप्लिकेशन मेरिट लिस्ट आणि जर तुमच्यामध्ये काही बदल झालेला असेल, कास्ट कॅटेगरी चेंज झाली असेल किंवा इतर, तर या ठिकाणी ग्रीव्हन्स टाकायचं आहे. तर इथे मेरिटवर आपण जाऊ. मेरिटवर गेल्यानंतर तुमची डिटेल त्या ठिकाणी दिसणार आहे. इथे तुमचा नंबर, तुमचं नाव, या ठिकाणी तुमची कॅटेगरी दिसते आहे. समजा याच्यामध्ये काही बदल असेल कास्ट कॅटेगरीमध्ये आणि तर तुमचा मेरिट नंबर नंतर बदलू शकतो. त्यामुळे इथे जर काही बदल असल्या त्या ठिकाणी ग्रीव्हन्स टाकायचं आहे. परत एकदा सांगतोय. आता तुमचं नाव वगैरे दिसतंय. कॅटेगरी जर बरोबर असेल तर खाली जावा. खाली गेल्यानंतर तुम्हाला तुमचा मेरिट नंबर इथे दिसतंय की प्रोव्हिजनल ॲप्लिकेशन मेरिट नंबर. तर हा स्टेट लेवलचा आहे. पूर्ण राज्याचा मेरिट नंबर तुमचा इथे आहे. त्यानंतर स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर, स्टेट लेवल कॅटेगरीमध्ये तुम्ही जे माहिती भरली आहे त्या कॅटेगरीनुसार एवढा नंबर आहे. त्यानंतर जिल्ह्यामध्ये जनरल मेरिट नंबर तुमचा अशा प्रकारे आहे आणि सुरुवातीला तुम्हाला जिल्ह्यामधील कॅटेगरीमधल्या नुसार पहिली जागा जे मिळणार आहे ती या ठिकाणी मिळेल. तर इथे जेवढा कमी मेरिट नंबर असणार तेवढी तुमची जागांची सिक्युरिटी नीट असणार आहे. त्यामुळे आता तुम्ही ऑप्शन बदलू पण शकता. ऑप्शन बदलताना आता ही एक काळजी घ्या की तुमचा मेरिट नंबर जर खाली असेल तुम्हाला इथे चांगला ट्रेड 100% मिळणार आहे. फक्त मेरिट नंबर वर असेल तर तुम्ही साधारण जिल्ह्यातील जागा, तर डिस्ट्रिक्ट लेवल कॅटेगरी नंबर, तर कॅटेगरीमध्ये किती जागा असतात त्या ट्रेडमध्ये त्या जनरली वेबसाईटवर सुद्धा आहेत, त्याचबरोबर माहितीपत्रकात आहेत. तर इथे होम डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमच्या जिल्ह्यातील तुमचा कॅटेगरीचा नंबर एवढा आहे, तुमच्या जिल्ह्यातील जनरल मेरिट नंबर म्हणजे ओपन मेरिट नंबर एवढा आहे. म्हणजे त्याच विद्यार्थ्याचे इथे 2 मेरिट नंबर आले. तर पहिलं सुरुवातीला तुम्हाला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा विचार केला जातो, त्यामुळे या मेरिटचा विचार केला, नंतरच्या फेरीला या मेरिटचा विचार केला जाणार नाही. तर अशा प्रकारे मेरिट नंबर तुम्ही बघू शकता पुढे. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला तुमचा डिस्ट्रिक्ट वाईज मेरिट नंबर, कॅटेगरी वाईज आणि जिल्ह्यातील मेरिट नंबर समजला आणि राज्यातील मेरिट नंबर समजला. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपला नंबर कोणत्या प्रकारे कोणत्या ठिकाणी लागू शकतो. तर काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. फायनल मेरिट लिस्ट 7 तारीखला आहे. तोपर्यंत 3 दिवस आहेत तुम्हाला ऑप्शन भरण्यासाठी, अजून 2 दिवस आहेत ऑप्शन भरण्यासाठी. तर 6 तारीखपर्यंत ऑप्शन ओपन आहेत. अजूनही तुमचे ऑप्शन तुम्ही ऑप्शन फॉर्म, ट्रेड, ITI बदलू शकता. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आहेत. थँक्यू व्हेरी मच.